कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी वंचिले ते पायापासी नाही यासी वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकोबारायांनी संतांच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं मागणं मागितलंय, पण मागणीची भाषा सरधोपट आहे. गोमटे ते करा माझं गोमट करा अशी भाषा तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून संतांच्या चरणाजवळ ते मागणं मागतात अशी भाषा वापरतात. गोमट म्हणजे नेमकं काय करा या संबंधातला थोडासा विचार करायचा आहे. परंतु तुकोबाराय जी भाषा बोलून दाखवतात त्या भाषेच्या अनुषंगानं थोडासा विचार अभंगाच्या अनुबंधातून करायचा झाला तर हा विचार आपल्याला करता येतो की तुकोबारायांचं मागणं तसं 3च शब्दात आहे. गोमटे ते करा माझे, एवढंच आहे. माझं गोमट करा एवढंच तुकोबारायांचं मागणं आहे. पण आपल्या मागणीचा विषय कोणता आहे यावरून आपला अधिकार सिद्ध होत असतो. आमच्या मागणीचे विषय काय असतात, आम्ही काय पद्धतीचं मागणं मागतो ते भगवंताजवळ असेल अथवा संतांजवळ असेल, आमच्या मागणीचा विषय काय आहे याच्यावरून मागणार याचा अधिकार काय आहे हे सिद्ध होत असतं. माणसाने मागावं, निदान मागताना तरी मोकळं मागावं. माणसं मागतानाही इतके कृपण असतात की त्यांच्या संकुचित मनोवृत्तीचा लगेचच परिचय त्यांच्या मागणीच्या विषयावरून आणि स्वरूपावरून होत असतो. मोठी माणसं भेटली त्यांना मागावं, चांगलं मागावं, व्यापक मागावं, परिपूर्ण मागावं. एकतर मागू नये. अगदी खरं सांगायचं झालं तर माणसाने मागू नये, पण मागायचं झालं तर असं मागावं की पुन्हा मागण्याची पाळी येऊ नये. विठ्ठला विठ्ठला. आमच्या मागणीचे विषयच इतके परिच्छिन्न आहे, आमच्या मागणीचे विषयच इतके सांसारिक आहेत, आमच्या मागणीचे विषयच इतके दुःखकारक आहे की या मागणीला मागणी म्हणण्यामध्ये आमची जीवदशाच सिद्ध होते, आमची साधक दशा सुद्धा या मागणीच्या विषयातून आम्हाला सिद्ध करता येते.
म्हणून सुरुवातीला बोललो की मागणीचा विषय काय आहे याच्यावरून मागणाऱ्याचा अधिकार कळतो. सामान्यत्वानं जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की मनुष्य हा प्रायः दुःखी, कारण तो जीव आहे आणि जीव असल्यामुळे त्याच्या वाट्याला दुःख येणार. ते दुःख कोणत्या स्वरूपाचं असेल, ते आध्यात्मिक आहे का अधिभौतिक आहे का अधिदैविक आहे, याचे फारशी चिकित्सा करण्याचं आपल्याला कारण नाही आहे. परंतु जे दुःख माणसाच्या वाट्याला येतं त्या दुःखातून त्याला बाहेर पडण्याची एक उर्मी, बाहेर पडण्याची प्रबळ इच्छा त्या त्या काळामध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असते. परंतु थोडंसं अजून बारकाईनं विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल की नियम म्हणूनही आपण लक्षात घेऊ शकता की ज्या वेळेला माणसाला जे दुःख होतं ते दुःख त्या वेळेला त्याच्या जीवनातलं सर्वोच्च दुःख असतं आणि ज्या वेळेला माणसाचं ते दुःख त्याच्या जीवनातून निवृत्त होतं त्या वेळेला तो क्षण माणसाच्या जीवनातल्या सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. मी थोडंसं पुढे जाणार आहे. मला काय सांगायचं याची कल्पना कदाचित आपल्याला आली असेल तर स्पष्ट बोलतो. ऐका, आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला जे दुःख निर्माण होतं त्या वेळेला त्या दुःखापेक्षा मोठं दुःख आपल्याला जीवनामध्ये नाहीये. उदाहरण पुष्कळ देता येतील. जे दुःख, विचार करा, एखादा डॉक्टर आहे, जनरल फिजिशियन, गावामध्ये कुठं त्याचा व्यवसाय चालू आहे, त्याची प्रॅक्टिस चालू आहे. त्याच्याकडे 4 रोगी गेले. एकाचं डोकं दुखतंय, एकाचं पोट दुखतंय, एकाचा दात दुखतोय, एकाचा कान दुखतोय. आता साधारण एवढंच आठवलंय मला, एवढं साधारणतः दुखतं. 4 माणसांना 4 त्रास आहेत. एकाचं डोकं दुखतं, एकाचं पोट दुखतं, एकाचा दात दुखतो, एकाचा कान दुखतो. गेले चौघे डॉक्टरच्या तिथं जाऊन बसले. डॉक्टरांना यायला काहीतरी वेळ असेल, काही असेल, आणि या चौघांची आपापसात चर्चा सुरू झाली. ज्याचा दात दुखत होता तो म्हणतो काही दुखावं पण दात दुखू नये, काही दुखावं, काही दुःख व्हावं पण दात दुखीचं दुःख फार अवघड, फार अवघड, फार त्रास होतो, फार ठणक बसते, कशात चित्त लागत नाही, काही खाता येत नाही, काही पाणी वगैरे पिता येत नाही, काही फार त्रास होतो, काही करता येत नाही, दिवसभर अस्वस्थता राहते, काही व्हावं पण दात दुखू नये. ज्याचं डोकं दुखत असताना तो म्हणतो दात दुखलेला बरा, तो म्हणतो दात दुखलेला बरा, दुसऱ्यावर ठेवला की दुखतो. काय दात दुखलेला बरा पण माणसाचं डोकं दुखू नये, डोकं दुखू नये, फार अवघड, फार अवघड. काही करता येत नाही, काही वाचायचं म्हणलं तर नको वाटतं, काही पाहायचं म्हणलं तर नको वाटतं, कुठं जायचं म्हटलं तर नको वाटतं. दिवसभर डोक्यामध्ये माथ्यामध्ये ठणक असते. औषध घेतलं तरी, काही लावलं त्याच्यावर, काही मलम वगैरे लावलं, बाम वगैरे लावला तरी त्या त्या वेळेपुरतं बरं वाटतं, पण आतून मात्र ती ठणक गेलेली नसते, फार त्रास होतो. दात दुखलेला परवडतो पण माणसाचं डोकं दुखू नये. ज्याचा कान दुखतो ना तो म्हणतो डोकं दुखलेलं बरं, निदान या निमित्तानं आहे हे तरी कळतं. डोकं दुखलेलं परवडतं बाबा, आहे एवढं तरी कळतं, काहीतरी करता येईल, फडकं बांधता येईल, त्याला काहीतरी करता येईल, काय जर. पण कान दुखला की फार त्रास हो. एक तर नाजूक असतं डोकं, तेवढं नाजूक नाही, कान फार नाजूक. काही झालं, काही आपण काढायचा प्रयत्न केला, आपला पडदा फाटला, आयुष्यभराचं बहिरेपण आपल्या पदरात पडलं, काही करता येत नाही. किती जरी वरून उपाय करण्याचा प्रयत्न केला तरी कळत नाही. बरं आत काय झालंय हे आम्हाला कळायला मार्ग नाही. ज्याचं पोट दुखत ना तो म्हणतो बाकी सगळं दुखलेलं बरं पण पोट दुखू नये माणसाचं, फार त्रास होतो. एक तर माणसाचा विश्वास बसत नाही पोट दुखण्यावर. कारण नाही, त्याचं कारण काय, सगळं बालपण या एका कारणाने शाळा बुडवण्यात गेलेलं त्यामुळे पटकन कुणाचा याच्यावर विश्वास बसत नाही. पोट दुखतंय, तुम्ही बघा, एखाद्या वेळेला जायचं नसेल ना तर मावशी मेली, मामा मेला हे परवडतं, पण पोट दुखतंय म्हणून येत नाही कीर्तनाला, विश्वास बसत नाही. मामा मावशीचा देहांत एक वेळ परवडतो,
काहीतरी सांगता तर येतं, पण पोट दुखतं म्हणून कीर्तनाला येत नाही. सांगून बघा बरं, कोणाचा विश्वास बघ. महाराज आम्हाला माहिती येतो, तुम्ही इथं या, आम्ही पोट भेट सगळं दुरुस्त करतो, काही खाल्लं नाही तुम्ही म्हणून पोट दुखतं, या इकडं. माणसं बोलतात, विश्वास बसत नाही. आणि दुखणं तर इतकं आतून असतं की त्याच्याने ते सहनही करता येत नाही. आता 4 रोग्यांचे 4 रोग आहेत, पण प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या एवढं मोठं दुःख या जगात दुसऱ्याला कुणाला नाही. पण हे सगळं होत असताना ज्या वेळेला ते डॉक्टर येतात, काही औषध देतात, आणि औषध दिल्यानंतर पोट दुखी जेव्हा थांबते तेव्हा त्याला असं विचारा की या जगतातलं सर्वोच्च सुख कोणतं आहे? कोणतं? काय नाही हो, पोट दुखणं थांबलं पाहिजे, बस एवढं सर्वोच्च सुख. दात दुखणारा म्हणतो दात दुखी थांबली पाहिजे, डोकं दुखणारा वगैरे वगैरे वगैरे. आता ते सगळं सांगत बसावं असं नाही, लावून घ्या आपण. हे सगळं त्या त्या वेळेला निर्माण झालेलं जे जे दुःख माणूस भोगत असतो त्याच्या प्रतीतीला येत असतं, त्या त्या वेळेला ते दुःख जगताच्या दृष्टीनं कितीही क्षुल्लक असलं तरी त्या त्या वेळेला त्या दुःखी जीवाला ते दुःख जगतातलं सर्वोच्च दुःख वाटत असतं. आणि त्या वेळेला त्या दुःखाची निवृत्ती ही माणसाला आपल्या जीवनातला सर्वोच्च आनंद वाटत असते. म्हणून आम्ही जेव्हा संतांकडे किंवा परमात्म्याकडे मागणी करतो तेव्हा आमची मागणी ही नेहमी दुःख निवृत्तीची असते. आणि दुःख निवृत्तीची मागणी आम्ही करतो म्हणूनच आमची जीवदशा संपत नसते. संतांकडे आणि परमात्म्याकडे दुःख निवृत्तीची अपेक्षा करू नये. माणसांनी अपेक्षा करावी ती आनंदाबाबतीची करावी. दुःख काय? अरे वेदांताच्या दृष्टीने दुःख तर दुःखाला तर आश्रयच नाही. आत्मा हा दुःखाचा आश्रय असू शकत नाही, देह हा दुःखाचा आश्रय असू शकत नाही. देह जड आहे म्हणून देह दुःखाचा आश्रय नाही, आत्मा आनंद रूप आहे म्हणून आत्मा दुःखाचा आश्रय नाही. आम्ही दुःखाला आश्रयच मानायला तयार नाही. दुःख आहे की नाही हा आमच्या समोर विकल्पच नाहीये. आमच्या समोर विकल्प आहे असलेला आनंद मिळतो की नाही हा विकल्प. दुःख भोगावं की नाही हा विकल्प जीवासमोर कधीही नव्हता. आपण विचार करा वेदांताच्या दृष्टीने. ज्ञान सोडून अज्ञानाला अस्तित्व वेदांत मानत नाही. आनंदाला सुखाला सोडून दुःखाचं अस्तित्व वेदांत मानत नाही. विचार करा, शाश्वतता सोडून नश्वरत्वाला वेदांत स्थान देत नाही. वेदांत म्हणतो एक परब्रह्म जर असेल, आपण नेहमी अजातवादाचा सिद्धांत सांगतो, त्याच्यामध्ये कुठे काय आहे मला सांगा. काय? न निरोधो न च उत्पत्ती न बद्धो न च साधकः न मुमुक्षु न वै मुक्त इत्येषा परमार्थता. गौडपादाचार्याने आपल्याला कारिकेमध्ये मांडुक्य उपनिषदावरच्या अजातवादाचा सिद्धांत सांगितला. काय? न निरोधो न च उत्पत्ती. या जगतामध्ये काही हे जगत वगैरे काही उत्पन्नही होत नाही आणि त्याचा निरोधही होत नाही. न बद्धो, या जगतामध्ये कोणी बद्ध नाही. न साधकः, या जगतामध्ये कोणी साधक नाही. न मुमुक्षु, या जगतामध्ये कोणी मुक्त नाही. न मुमुक्षु नाही. न वै मुक्त, या जगतामध्ये कोणी मुक्त नाही. अरे मग आहे काय या जगतामध्ये? एक परब्रह्म आहे, बस संपलं. याच्या पलीकडे दुसरं काही नाही. मग एकच परब्रह्म जर जगतामध्ये आहे तर त्याला स्वीकारावं का नाही हा विकल्प नाही आहे. आमच्या समोर दुर्दैवानं विकल्प आहे की ज्याचं अस्तित्व वेदांताने मानलेलं नाही त्याला आपण स्वीकारायचं की नाही हा विकल्प मनुष्य डोळ्यासमोर ठेवतो. आणि नसलेल्याचा विकल्प निर्माण झाला की नसलेल्याच्या विकल्पाची मागणी अंतःकरणामध्ये धारण करणं, याच्यातच माणसाची जीवदशा आपोआप सिद्ध होऊन जाते. विठ्ठला एवढं सगळं करून जेव्हा एखादा जीव परमात्म्यासमोर जाऊन उभा राहील, संतांसमोर जाऊन उभा राहील, त्या वेळेला त्याला जर ज्ञानोबाराय तुकोबारायांनी भगवंतानी म्हटलं माग बाबा तुला काय मागायचंय, त्याचं मागणं एकच असतं, बाकी आम्हाला काही नको, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. याच्या पलीकडे आमची झेपच गेली नाही. याच्या पलीकडे आमची झेपच गेली नाही. आम्हाला वाटतं हेच आमच्या जीवनामध्ये असावं, हेच आमच्या जीवनामध्ये मिळत राहावं. याच्या व्यतिरिक्त आमच्या जीवनाच्या धन्यतेचे दुसरे विषय असूच शकत नाही. दुसरे विषय असूच शकत नाही. आम्हाला वाटतं एवढंच मिळेल बस, दुसरं आम्हाला काही नको. आमच्या घरी धनधान्य असावं, आमच्या घरी संपत्ती असावी, आमच्या घरी सत्ता यावी, आमच्या घरी संतती असावी, आमच्या घरी ऐश्वर्य यावं, आमच्या घरी आयुष्य यावं,
आमचा देह पडू नये वगैरे वगैरे वगैरे. याच्या पलीकडे माणसाची धाव जर जात नसेल तर याच्या पलीकडे जीव मागू शकत नाही. का मागू शकत नाही त्याचं तिथंच उत्तर आहे. एकच वाक्य सांगतो, जीव याच्या पलीकडे दुसरा मागू शकत नाही कारण तो जीव आहे म्हणून. विठ्ठला विठ्ठला. म्हणून तुकोबारायांनी आपल्या जीवाच्या अंतःकरणातली अपेक्षा ही बोलून दाखवली. ल्यावे खावे बरे असावे देव रे धरी बरे असावे सदैव एवढेच हवंय. संसारी जीवांना याच्या पलीकडे दुसरी अपेक्षा नाही. चांगलं घालायला वस्त्र प्राप्त व्हावं, नेसायला आणि पोटाला चांगलं मिळावं, बस संपलं. बर पोटाला बरं ही हाव कोणाची आहे तर ही हाव कोण करतं तर संसारी. संसारिकांनाच ही हाव आहे. ल्यावे ही हाव संसारिकांची नाही आहे. खावे ही हाव संसारिकांची नाही आहे. कारण ल्यावे आणि खावे याची अपेक्षा जशी संसारात आहे तशी परमार्थात आहे. परमार्थात ल्यावं लागत नाही का? लागतच की. संसारामध्ये आम्हाला जसं काही वस्त्र लागतं तसं परमार्थामध्ये वस्त्र लागत नाही का? का दिगंबर जैन व्हायचंय? लागतच की. लागत नाही असं नाही, लागतच. वस्त्र लागतं. कुणाला लागत नाही? आपल्याला सगळ्यांना लागतं. आता काय सांगू ते जाऊ द्या. वस्त्र असावं, चांगलं असावं, ते धुतलेलं असावं, स्वच्छ असावं, शक्य असेल तर इस्त्री केलेलं असावं, चांगलं स्वच्छ राहावं. कीर्तनाला उभा राहिलो, फेटा बिटा व्यवस्थित बांध. क्षमा मागून बोलतो आता, काय मला आवडत नाही पण मोठी मंडळी सगळी समोर आहे. फाटके कपडे घालून कीर्तनात जाणं हे वैराग्याचं लक्षण कधीच नव्हतं आणि कधीच नसणार. स्वच्छ राहावं, चांगलं राहावं. मिळत नाही असं नाही हो. बोलू का, आपल्याला जेवढं मिळतं तेवढं कुणाला मिळतं? कमी आहे का? देवानी कमी केलंय का? चांगलं असावं, स्वच्छ कपडे घालावे, चांगलं स्वच्छ राहावं. चार लोक आपल्याला बघतात, आपलं कीर्तन ऐकतात. व्यवस्थित पेटा बांधावा, व्यवस्थित असावं. हा, अगदी धोत्राचा काठ उपरण्याचा काठ एकटाच आतला पाहिजे असलं काही करू. स्वच्छ असावं एवढी गोष्ट नाही, एवढी गोष्ट नाही. छान असावं, दिसावं छान, काही अडचण नाही. तसं खायलाही चांगलं खावं, काय वाईट काय त्याच्यामध्ये? ल्यावे खावे कोणाला नको. परमार्थामध्ये खावं लागत नाही. काय खाल्ल्याशिवाय हरिपाठात नाचणं होतं काय? खाल्ल्याशिवाय कीर्तन होतं काय? नाहीच आहे तसं. खाल्ल्याशिवाय कीर्तन होत नाही. पण तुकोबारांनी तर म्हटलंय जे ते कीर्तन करावे. म्हणून मग माणसं हुशार आहेत, आधी खाऊन घेतात आणि मग कीर्तन करतात. तुकोबारांच्या अभंगाचे अर्थ लावायला आमच्यापेक्षा हुशार दुसरं कोणीच नाही. तुकोबारांना सुद्धा असं वाटलं नसेल की आपल्या अभंगाचा असा अर्थ हे विद्वान करतील.
खावं, खाण्याबद्दल काही नाही, व्यवस्थित खावं, आहार आपला चांगला असावा, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, रसावी वासर निद्रा बहुभाषा, हे सगळं मान्य. त्यावेळी खावे, याच्यात अडचण नाही. संसार याच्यात अडकत नाही. ल्यावे आणि खावे याच्यात संसार अडकत नाही. संसाराचा प्रारंभ हे सदैव बरे असावे, इथं संसाराचा प्रारंभ आहे. ल्यावे खावे याच्यात संसार नाही. यावं तर संसारातही लागतं, परमार्थातही लागतं. परमार्थात यावंही लागतं, खावंही लागतं. म्हणून खाणारा कपडे धारण, चांगले कपडे धारण करणारा पारमार्थिक नसतो असं नाही, तोही पारमार्थिक असू शकतो. पण संसाराचा प्रारंभ नेमका कुठे? ल्यावे खावे मध्ये संसार नाही, ते सदैव बरे असावे. हा जो अट्टहास आहे ना, मी विनोद म्हणून सांगतो अनेक वेळेला, की एखाद्या माणसाच्या प्रारब्धामध्ये जर एखाद्या दिवशी जेवण नसेल आणि जर त्याला बशी भरून पोहेच त्या दिवशी त्याच्या प्रारब्धानं मिळणार असतील, तर दिवसभर त्याने किती कीर्तन करू देत, प्रारब्ध बदलत नाही, त्याला बशीभर पोहेच मिळणार. रात्री गेला आणि घरातल्या माय माऊलीनं सांगितलं, महाराज सगळं अन्न संपलंय हो, एक बशीभर पोहे द्या बाबा, आता तेवढे द्या, 2-3 कीर्तन झाले, भूक लागली, द्या बशीभर पोहे. तर पोहे तिने बशीभर पोहे आणून दिले आणि आपण खाल्ले, याच्यात संसार नाही. बशीभर पोहे हातात आल्यावर थोडं लिंबू आहे का, संसाराचा प्रारंभ इथे मिळालेलं आपल्या प्रारब्धात आहे म्हणून सेवन करणं, याच्यात संसार नाही. अरे ते तर आमचं प्रारब्ध आहे, ते आमच्या परमार्थाने सोडून जाणार नाही. आमच्या संसाराचा प्रारंभ त्या लिंबात आहे, आमच्या संसाराचा प्रारंभ लोणच्याच्या फोडीत आहे. आता हे काय कीर्तनात सांगायच्या गोळ्या आणि जोग महाराजांसमोर काय सांगू तुम्हाला. म्हणून सामान्य मनुष्य जेव्हा संतांसमोर उभा राहतो तेव्हा त्याच्या अपेक्षा सांसारिक मर्यादा ओलांडून जात नाही. पण तुकोबारायांनी मात्र संतांजवळ मागत असताना जे मागणं मागितलंय त्या मागणीच्या विषयावरून तुकोबारायांचा अधिकार कळतो. तुकोबाराय म्हणतात, आम्हाला दुसरं तिसरं काही नको देवा, काही नको महाराज, आम्हाला काय पाहिजे, आम्हाला फक्त आमचं गोमटं करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. बरं, हे गोमटं करा हा शब्द जो तुकोबारायांनी वापरला ना, या गोमटेपणामध्ये काय अपेक्षित आहे, काय अनुस्यूत आहे? गोमट ही संकल्पना नेमकी कशाच्या संबंधाने वापरायची? तुम्हाला सांसारिक गोमटे पण पाहिजे का, तुम्हाला पारमार्थिक गोमटे पण पाहिजे का, तुम्हाला आणखीन काय संपत्तिक पाहिजे का, सत्ता? काय गोमट करा म्हणजे नेमकं काय करा? ही संदिग्धता अबाधित आहे. ही संदिग्धता तशीच राहते. माझं गोमट करा, पण गोमट करा म्हणणारे प्रापंचिकही असतात. म्हणून तुकोबारायांनी काय केलंय, या अभंगाची रचना करत असताना माझं गोमट करा एवढे 3च शब्द, गोमटे ते करा माझे, बस एवढंच तुकोबारायांनी मागितलंय. पण हे मागणं पारमार्थिक आहे हे कळावं याच्याकरता तुकोबारायांनी आपण दाखवलेल्या कर्तृत्वाच्या संबंधानं 2.5 चरण घातले. आणि एवढं कर्तृत्व सिद्ध झाल्यानंतर आपल्याला ते मागणं मिळावं याच्याकरता तुकाराम महाराजांनी 1 चरण खर्ची घातले. मी अभंगाची फक्त एक अभंगाचा अनुबंध फक्त आपल्या समोर ठेवतो. अभंग प्रसिद्ध आहे, आपण आपल्याला रोजचा अभंग आहे, रोजच्या आपल्या पाठातला अभंग आहे, परंतु रोजच सकाळी आपण म्हणतो. परंतु याचा अनुबंध काय, आकृतीबंध काय? चरणाचरणामध्ये असणाऱ्या अनुबंधाने अर्थसिद्धी करणं हा जसा अभंग सोडवण्याचा एक प्रकार असतो ना, तसा अभंगाचा आकृतीबंध मांडणं आणि आकृतीबंधातला प्राण बाजूला काढणं हाही कीर्तन करण्यामध्ये अभंग सोडवण्याचा एक प्रकार असतो. अभंगाचा आकृतीबंध काय आहे? 1 चरण वर्णनाचं आहे, 1 अर्ध चरण मागणीचं आहे आणि उरलेले 2.5 चरण ही आमची मागणी पारमार्थिक आहे हे कळावं याच्याकरता आमचं काय कर्तृत्व आम्ही सिद्ध केलं या संबंधामध्ये 2.5 चरण तुकोबारायांनी खर्च केले. अगदी धावता विचार जर बोलून दाखवायचा झाला ना तर 2.5 चरण कोणते? त्याच्यातलं अर्ध चरण काय? भार ओझे तुम्हासी, हे अर्ध चरण. बरं, आम्ही काय कर्तृत्व गाजवलंय तर आम्ही आमचा भार, आमचं ओझं आम्ही तुमच्या चरणावर घालून टाकलंय, आमचं संपलं.
आणखीन काय केलंय, वंचिले ते पायापासी नाही अशी वेगळी. आम्ही आता वंचना ठेवलीच नाही, सगळं तुमच्या चरणाजवळ झालंय, आता आम्हाला काही राहिलेलं नाही. आणि तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी, या अडीच चरणामध्ये वापरलेली सगळी क्रियापद भूतकालवाचक आहे. गोमटे ते करा हे भविष्यकालवाचक आहे. आणि आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग आहात हे वर्तमान कालवाचक. वर्तमानाचं एक चरण, भविष्याचं अर्ध चरण आणि भूतकालाची अडीच चरण आहे. याच्यातल्या भूतकालाच्या अडीच चरणामध्ये तुकाराम महाराजांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. आम्ही काय काय केलंय हे तुकोबारायांनी सांगितलंय. आणि जे केलंय म्हणून सांगितलंय त्याचा जर आपण सूत्र रूपानं विचार केला तर हे केलेलं जे आहे ते प्रापंचिक नाही हे आपल्याला कळू शकतं. आणि हे प्रापंचिक आम्ही केलेलं नाही म्हणून आम्हाला जे गोमटेपण अपेक्षित आहे तेही प्रापंचिक आहे असं तुकोबाराय म्हणत नाही. आणि याच्याकरता जर आम्हाला तुम्हाला ते द्यायचं असेल आणि भविष्यात जर आमचं गोमटं व्हायचं असेल तर आता आम्ही काय केलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. महाभारतामध्ये एक वचन आहे, शोक काले शुचो मात्वम हर्ष कालेच मारुष अतीत अनागतम हित्वा प्रत्युत्पन्नेन वर्तय. तुम्ही अतीत आणि अनागत हित्वा याचा त्याग करा, भूत आणि भविष्याचं फारसं चिंतन करू नका, प्रत्युत्पन्नेन वर्तय, वर्तमानात राहायला शिका. हे आज निघालंय, लोक सांगतात वर्तमानात जगा. अरे हे तेव्हाच आहे, हे वर्तमानात जगा हे आजचं नाही आहे. कारण वर्तमान हा काळ असा आहे जो भूतकाल आणि भविष्यकाल यांचं सूत्र रूपानं गठबंधन करत असतो, यांना सूत्र रूपानं बांधत असतो वर्तमान काळ. वर्तमानानं आपलं भूत सुधारत नाही हे जरी खरं असलं तरी वर्तमान आणि भूतकालाचा एक विवक्षित संबंध आहे. वर्तमानानं भविष्य घडतं हे जरी खरं असलं तरी त्याचा एक विवक्षित संबंध आहे जो वर्तमान काल भूतकाल आणि भविष्यकालाला एकत्रित आणून बांधत असतो. आम्ही काय केलंय, आम्हाला काय मिळवायचंय म्हणून आज काय, या तीन गोष्टीचा विचार जर करायचा झाला तर पहिलं चरण वर्तमानाचं आहे, दुसरं अर्ध चरण भविष्याचं आहे आणि उरलेली अडीच चरण भूतकालाची आहेत. आम्ही केलं काय आमच्या जीवनामध्ये, तुकोबाराय जे बोलून दाखवतात ते वेगळं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये काय केलं, आमचा भूतकाल आठवा. आम्ही आमच्या जीवनामध्ये काय केलं, आमच्या भूतकालाचं स्मरण जर आम्ही केलं तर आमच्या मागणीचे विषय आम्हाला कळतात. आम्ही काय केलं, नाही ऐकले गायले गीत, नाही ऐकले गायले गीत, आमचा भूतकाळ आमचा काय केलंय, नाही ऐकिले गायले गीत, धरिले लाज सांडिले हे, नावडे पुराण बैसले संत. मग केलं काय, केली बहुत परनिंदा. आमचा भूतकाळ जर परनिंदेत गेला असेल
तर आमचा वर्तमान काळ हा चांगला असू शकत नाही. आमच्या वर्तमानात जर काही चांगलं होत असेल तर त्याचं भविष्यही फारसं चांगलं असणार. तुकोबारायांनी ज्या 2.5 चरणामध्ये आपला कर्तृत्व संपन्न भूतकाळ बोलून दाखवला, त्याच्यामध्ये ज्या 3 गोष्टी तुकोबाराय बोलून दाखवतात, त्याच्यामध्ये तुकोबारायांनी आपली वृत्ती, पारमार्थिक वृत्ती त्याच्यातून प्रदर्शित केली. काय केलं? काय नाही. आम्ही तुमच्या चरणावर आमचा भार घातला, आमचं ओझं घातलं. भार ओझे एक, हे आम्ही केलं. मी एक एक वाक्य फक्त सांगत जातो. आम्ही तुमच्यावर आमचा भार, आमचं ओझं घातलं. आता भार आणि ओझ्यामध्ये काय फरक करायचा, आता आपल्याजवळ तो वेळ नाही, ते सांगण्यात तात्पर्य नाही, फार तपशिलात जाण्याचं कारणही नाही. भार आणि ओझं आम्ही तुमच्या चरणावर घातलंय. तुमच्या चरणावर भार ओझं घालणं, संतांच्या चरणावर, देवाच्या चरणावर भार ओझं घालणं, याच्याकरता एक समर्पण लागत असतं. कशाचा भार असतो? ओझं कशाचं आहे आपल्या जीवनामध्ये? अगदीच संकोचानं बोलायचं झालं तर माणसाच्या जीवनामध्ये संसाराशिवाय दुसरं ओझं नाही. आणि संसाराचं ओझं असेल, संसाराचा भार असेल, तर हा संसाराचा भार आणि हे ओझं आम्ही तुमच्या चरणावर घातलंय. हे आमचं कर्तृत्व आहे. कारण संसाराचा त्याग करण्याकरता एक समर्पित बुद्धी लागत असते. तुकोबारायांनी म्हटलंय, आमच्या पूर्व आयुष्यामध्ये आम्ही फक्त समर्पण केलं. आणखीन काय केलंय? वंचिले ते पायापाशी नाही असे वेगळं. आम्ही इतके प्रामाणिक राहिलोय तुमच्याबद्दल, आणि तुमच्याजवळ आमच्या प्रामाणिकपणाची इतक्या वेळेला आम्ही कबुली दिलेली आहे की आमच्या जीवनामध्ये जे जे घडलं, आमच्या जीवनामध्ये जे जे आम्ही मिळवलं, आमच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींचा विचार आम्ही केला, त्या त्या सगळ्याचं निवेदन आम्ही तुमच्या समोर देऊन टाकलंय. आता आम्हाला सांगण्यासारखं काही राहिलं नाही. हा प्रामाणिकपणा तुकोबारायांनी आपल्याला एका चरणात सांगितलं. अर्ध्या चरणात समर्पण आहे, एका चरणात प्रामाणिकपणा आहे, आणि शेवटी तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायास. आम्ही आमच्या जीवनातल्या गाठी सोडून टाकलेल्या आहे आणि आता तुमच्या पायाला मिठी दिलेली आहे. हे गाठी सोडणं हे प्रकरण सोपं नाही. आपण याचा बारकाईने विचार करा. गाठ बांधणं त्या मानाने सोपं असतं. काही नाही, पत्रिका जमली की भागत. फार काही गाठ बांधायला करावं लागत नाही, पण गाठ सोडायला फार ताप लागतो, फार त्रास. आपल्याकडे वेदांतात हाच विचार, ज्ञान मिळवणं आमच्याकडे अवघड नाहीये, अविद्येची निवृत्ती करण्याला फार परिश्रम. कारण आमच्याकडे ज्ञान संपादन करा, सत्कर्मानं अंतःकरण शुद्ध करून घ्या, उपासनेनं अमुक काही करा, तमुक करा, हे ज्ञान वगैरे ही जी साधनं आहेत ना, ही साधनं आम्हाला ज्ञान देत नाही. तो असं आहे. आपण ज्ञानेश्वरी वाचा ना थोडी. ज्ञानोबारायांनी केलेली चिंतनं बघा, तुकोबारायांनी केलेली चिंतनं बघा. ज्ञानानं काही आम्ही ब्रह्म होतो अशातला भागच नाही. ज्ञान आम्हाला ब्रह्म करूच शकत नाही, कारण जे मुळातच ब्रह्म आहे त्याला ब्रह्म होण्याची गरज काय? कोणतं ज्ञान जगाच्या पाठीवर असेल जे आम्हाला ब्रह्म करेल? सांगा. काही करत नाही. ज्ञान ब्रह्म करतं वगैरे वगैरे हे सगळ्या कल्पना आहेत आमच्या. आम्ही आमच्या वेदांताच्या ग्रहणाकरता मानलेले विकल्प आहेत, गृहीतक आहेत की ज्ञानानं आम्ही ब्रह्म होतो, ज्ञानाने आम्हाला मोक्ष मिळतो, मोक्ष देईल ज्ञान. ज्ञानोबारायांनी चिंतन केलं, मोक्ष देईल ज्ञान, ज्ञान मोक्ष देईल, ज्ञान मोक्ष देऊ शकेल. ज्ञान मोक्ष देत नाही, मोक्ष स्वतः सिद्ध आहे वेदांतामध्ये, आपल्याला मिळवायचा नाहीये. मग ज्ञान काय करतं? मिळालेला मोक्ष ज्या कारणाने आम्हाला कळत नाही ना, त्या सगळ्या प्रतिबंधाला ज्ञान दूर करतं. ज्ञान मोक्ष सिद्ध करत नाही. ज्ञान नव्यानं आम्हाला मुक्त बनवत नाही. आम्ही मुक्तच आहोत, पण ज्या अविद्येमुळे आम्ही स्वतःला मुक्त समजत नाही, त्या अविद्येला दूर करण्याचं काम ज्ञान करतं. ज्ञान आम्हाला मोक्ष देत नाही, ज्ञान आम्हाला ब्रह्म करत नाही, कारण आम्ही ब्रह्म आहोत. आणि या दृष्टीने जर विचार केला तर गाठी सोडवण्याकरता फार प्रयत्न करावे लागतात. गाठ सहजासहजी सुटत नाही. त्याच्याकरता संतांकडे जा, त्याच्याकरता परमात्म्याकडे जा. त्याच्यामध्ये वेदांतामध्ये जर खाजवून खरूजच काढायची झाली तर हे सगळ्या चिदचित ग्रंथी, हे सगळं प्रकरण त्याच्यात. चित ग्रंथी, अचित ग्रंथी कसं करायचं, त्याच्यातल्या चित ग्रंथीमध्ये काही प्रकार करता येतात का, अचित ग्रंथीमध्ये काही प्रकार करता येतात का, या गाठी नेमक्या कोणत्या मानायच्या, या गाठी कुठून कशा. उपनिषदाचा विचार केला तर अनेक गाठींचा विचार आपल्याला उपनिषदाने बोलून जातो.
भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरी उपनिषदाने बोलत आहे. आपल्याला संतांनी याच्या संबंधाने ज्या भूमिका बोलून दाखवल्या ते बघा ना. संदेहाची सुटली गाठी संत भेटी पायी मिठवी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो कोठी शीतल. संदेहाची संदेहाच्या काय जे काही पाठ असतील ते पण सहसा संदेहाची पाठ माझ्या तरी वाचनात आहे. संदेहाची आहे नाही असं नाही, कारण काय आहे या गाठीमध्ये बरेच भेद आहेत. गाठी 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 संदेहाची एक गाठ नाही, संदेहाच्या अनेक गाठी. आपण जर वेदांताचं चिंतन केलं तर संदेहाच्या किती गाठी आपण थोडं बघा ना. वृत्ती प्रभाकरामध्ये विषय येऊन गेला, 6व्या प्रकाशामध्ये वृत्ती प्रभाकराच्या हा विषय येऊन गेला की संदेह किती प्रकारचे, प्रमाज्ञान ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञानाचे प्रकार करत असताना पुन्हा त्याचे 2 प्रकार वगैरे वगैरे. हे सगळे द्विकोटिक संशय चतुष्कोटिक संशय प्रकारच आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा फरकच करायचा झाला तर एक आत्मगत संशय अनात्मगत संशय त्याचे प्रकार केलेच आहे. ब्रह्मज्ञानाचे प्रकार बरेच आहेत. आता हे काय सांगत बसू आपल्याला. संशय रूप भ्रम वेगळा असतो, निश्चय रूप भ्रम वेगळा असतो. संशय रूप भ्रम वेगळा, निश्चय रूप भ्रम वेगळा. निश्चय रूप भ्रमामध्ये संशयामध्ये 2 प्रकार होतात. व्यावहारिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त आणि प्रातिभासिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त. त्याच्यामध्ये संशय रूप भ्रमाचे 2 प्रकार होतात. पुन्हा आत्मगत संशय आणि अनात्मगत संशय. त्याच्यातल्या आत्मगत संशयाचे पुन्हा 3 प्रकार होतात. वृत्ती प्रभाकरात मी चुकत नाही ना, मला सांगा. मला एकदम आता मी बघून आलो नाही हा विषय, त्यामुळे एकदम उपस्थित होईल न होईल मला माहित नाही. आत्मगत संशयाचे पुन्हा 3 प्रकार होतात. त्वम पदगोचर संशय, तत्पदगोचर संशय आणि तत्पदार्थ अभिन्नत्व गोचर संशय असे 3 प्रकार होतात. मग हे त्वमपद गोचर संशय, तत्पद गोचर म्हणजे तत्वमसी महावाक्याच्या संबंधाने निर्माण झालेले संशय. त्वमपद गोचर, तत्पद गोचर आणि तत्पदार्थ अभिन्नत्व गोचर असे जे 3 संशय आहेत. या 3 संशयाचा विचार केला तर संशयाची एक गाठ झाली का या 3 झाल्या? 3 जर झाल्या असल्या तर संशय संदेहाच्या सुटल्या गाठ. पण संदेहाची म्हटलं की एक अविद्येची गाठ मानली की सगळं होऊन जातं, बाकी काही मानायचं कारण राहत नाही. तरती शोकम तरती पापमानम गुहा ग्रंथीभ्यः विमुक्तो अमृतो भवति. उपनिषदांनी चिंतन करताना आपल्याला असं सांगितलं की तरती शोकम तरती पापमानम गुहा ग्रंथीभ्यः. हे गुहेमध्ये असणारी जी ग्रंथी आहे ना, या ग्रंथीलाच अविद्या ग्रंथी म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. कठोपनिषदामध्ये त्या नचिकेत्याचा नियमाचा जो संवाद आहे की नाही, त्या संवादामध्ये त्या नचिकेत्याने विचारल्यावरून यमधर्माने त्यांना जो उपदेश केला ना, तिथं एका गाठीचा विचार. यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्थ इह ग्रंथयः
अथ मर्त्यो अमृतो भवती एतानुवधी अनुशासन, कठोपनिषदामध्ये त्यांनी सांगितलं अरे ही आतली गाठ यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्थ इह ग्रंथया. मग ही ग्रंथी कोणती आहे त्याच्यावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी ही ग्रंथी दुसरी कोणती नसून कामाची ग्रंथी म्हटली. एकदा काम संपला की मग आता विमुक्तो अमृतो भवती, आता मर्त्यो अमृतो भवती, मर्त्य असणारा अमृत स्वरूपाला प्राप्त होऊन जातो. एतानुवधून अनुशासन याचाच विचार. हा सगळा कठोपनिषदातला विचार बघितला तर तिथेही ग्रंथीचा विचार नाही. आपण अनेक वेळेला सांगतो आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्ध ध्रुवा स्मृती, स्मृतिलंबे सर्व ग्रंथीनां विप्रमोक्षा. सर्व ग्रंथीना ज्या अर्थी तिथं सर्व असा शब्द वापरलाय ग्रंथीला, त्या अर्थी ती ग्रंथी एक नसेल अनेक जर असतील तर संदेहाच्या म्हणायलाही हरकत नाही. सर्व सगळ्या अशा शब्द आपल्याला असू. कशा करता मी हे सांगितलं माहितीये का? हे मला माहिती होतं म्हणून नाही. हे कशा करता सांगितलं? हे तुका म्हणे सोडल्या गाठी एक नाही अनेक गाठी सोडल्या असतील. तुकोबाराय जर म्हणतात की मी अनेक गाठी सोडलेल्या आहेत आणि सगळ्या गाठी मी परास्त करून निवृत्त करून तुमच्या चरणाला मिठी मारलेली असेल तर हा माझा अधिकार आहे, हे माझं कर्तृत्व आहे. माझ्या भूतकालामध्ये मी माझ्या ग्रंथींचा मोक्ष केलेला आहे, माझ्या ग्रंथींची मी निवृत्ती केलेली आहे आणि तुमच्या पायाला मी मिठी दिली. म्हणजे काय झालं? मी तुमच्यावर माझा भार ओझं घातलं, हे समर्पण माझ्या ठिकाणी होतं. मी प्रामाणिकपणानं तुमच्याजवळ जे काही आहे ते सांगितलंय. आता माझ्याजवळ तुम्हाला सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही आणि माझ्या अंतःकरणातल्या सर्व गाठी निवृत्त झालेल्या आहेत. याचा अर्थ मला परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती झालेली आहे. पण मला परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होऊनही जर मी तुमच्या पायी पुन्हा कशा करता मिठी जर घालत असेल तर ज्ञानानंतर ज्याच्या करता मिठी घालावी लागते त्याला गोमट असं म्हणतात. याच्यामध्ये काय झालं? एक ज्ञानाची भूमिका आली आणि दुसरी भूमिका आली की मी तुमच्या पायी मिठी घातलेली आहे. म्हणजे माझ्या जीवनाचा माझं जीवन मी आता तुमच्या चरणावर घालून टाकलेलं आहे. आता माझा भार घातला तसं मी सुद्धा पूर्ण समर्पित झालो. या चार गोष्टी तुकोबाराय जर बोलत असतील तर गंमत अशी असते. एक नियम जगाचा आपण बघा. एक नियम सामान्यत्वानं सांगून जातो की माणसाला ज्या पदार्थाची अपेक्षा ज्या व्यक्तीकडून असते त्या व्यक्तीला तो अपेक्षित असणाऱ्या विषयाच्या अनुषंगानं विशेषणाची योजना करत असतो. ऐका, मी काय सांगतो पुन्हा एकदा सांगतो ऐका. माणसाला एखाद्या व्यक्तीकडून काही मागायचंय तर आपल्या मागणीच्या विषयाला अनुसरून तो ज्याच्याकडून मिळवायचा आहे त्याला दिल्या जाणाऱ्या विशेषणांची योजना करत असतो. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. हे फार लांबवायचंही काही कारण नाही. फार महत्वाचा अलौकिक असा सिद्धांत आहे. अशातलाही भाग नाही. सोपा विचार आपण करून बघा. गंमत काय? एखादा भिकारी आहे, तो मंदिराच्या दारामध्ये बसला. कुणीतरी एखादा श्रीमंत मनुष्य मंदिरामध्ये दर्शनाला गेला आणि दर्शन करून परत येताना काही दान आपल्याकडून घडावं म्हणून त्याने त्या भिकाऱ्याच्या ताटलीमध्ये हातामध्ये एक 100 रुपयाची नोट ठेवली. भिकाऱ्याला 100 रुपये खूप मिळाले त्या दिवशी. 10-5 रुपये मिळवणारा भिकारी एकदम 100 रुपये पदरात पडले, हातात पडले. त्याने वर बघितलं, काय माणूस आहे, एकदम 100 रुपये देतो. एकदम खिशात हात घातला आणि 100 रुपये. बरं दुसऱ्या कुणाला नाही, भिकाऱ्याला, माझ्यासारख्या भिकाऱ्याला एकदम 100 रुपये दिले. मग तो म्हणतो हो आपण तर कर्णाचे अवतार आहात. तो त्याला कर्णच म्हणणार. कारण का? ज्याच्याकडून मिळवायचं आहे त्याला अपेक्षित विषयाला अनुसरून विशेषण योजावं लागत असत. एखादा मनुष्य रोग झाला म्हणून वैद्याकडे डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने त्याला औषध दिलं. एकाच औषधामध्ये एकाच पुडीमध्ये त्याचा रोग गेला, त्याला आराम पडला, त्याला एकदम चांगलं वाटलं, स्फूर्ती आली, सगळं आनंददायी ठरलं, एकदम छान वाटलं. आणि मग तो डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला असं म्हणतो का, डॉक्टर तुम्ही कर्णाचे अवतार आहात. असं म्हणे का? तुम्ही मला औषध दिलं असं म्हणणार नाही. तो म्हणतो डॉक्टर आपण तर धन्वंतरीचे अवतार आहात. म्हणेल की नाही? म्हणजे औषधाची अपेक्षा असेल तर विशेषण धन्वंतरी आहे. संपत्तीची अपेक्षा असेल तर विशेषण कर्ण आहे.
तारखेची अपेक्षा असेल तर वेदांताचार्य, तारीख मिळवायची असेल तर मग कशी विशेषण आहे? महाराज तुमच्यासारखा माणूसच नाही हो महाराज. होतं की नाही? का होतं असं? अपेक्षित विषयाच्या अनुषंगानं विशेषणाची योजना करणं हा सामान्य स्वभाव आहे माणसाचा. आणि तुकोबारायांना जर एवढं आपलं कर्तृत्व संतांसमोर मांडायचं असेल तर त्याकरता तुकोबारायांनी योजलेली विशेषणही तशीच असतील की नाही? तुकोबारायांना जर काय मिळवायचंय, अरे गाठी तुटल्यानंतर तुकोबारायांना काही मिळवायचं असेल, ब्रह्मज्ञानानंतर तुकोबारायांना काही मिळवायचं असेल तर मिळवला जाणारा पदार्थ हा सामान्य नाही, तो ब्रह्मज्ञानापर्यंत जाऊन थांबणारा नाहीये. गाठी सुटल्यानंतरही जर पायी मिठी पडत असेल तर ती पायी मिठी ज्या कारणाने पडली त्या कारणाला अनुसरून विशेषण येणार की नाही? तुकोबारायांचा प्रामाणिकपणा जर सिद्ध झाला असेल तर त्याला अनुसरून विशेषण येणार की नाही? तुकोबारायांचं समर्पण जर सिद्ध झालेलं असेल तर त्याला अनुसरून विशेषण येणार की नाही? म्हणून तुकोबारायांनी या अडीच चरणामध्ये ज्या 4 स्वतःच्या स्वभावाचा परिचय करून दिला त्या स्वभावाला अनुसरून जर गोमटेपण तुकोबारायांना अपेक्षित आहे तर ते गोमटेपण आपल्याला देणाऱ्या संतांना तुकोबारायांनी 4 विशेषणांची योजना करून सांगितलं. तुम्ही साधे नाही, तुम्ही कृपावंत आहात, तुम्ही साधू आहात, तुम्ही संत आहात आणि तुम्ही जीवलग आहात. अभंगाच्या पहिल्या चरणात कृपावंत, साधू, संत, जीवलग 4 विशेषणांची योजना आहे. आता ते सगळंच जशाला तसं लावून देणं माझं काम नाही, मला फक्त आकृतीबंध मांडायचा आहे. तुम्ही घरी जाऊन लावा की. कृपावंत कशासाठी असेल, साधू कशा करता असेल, संत कशा करता असेल, मुद्दा एवढाच आहे की ही 4ही विशेषणं ज्यांना शोभतात ते आपले सद्गुरू आहेत, जोग महाराज. ते कृपावंत आहेत, ते साधू आहेत, ते संत आहेत, ते जीवलग आहेत. कारण या सगळ्या गोष्टीची अपेक्षा आपल्याला त्यांच्याकडून आहे. पुढे त्या संबंधाने बोलू आपण शेवटी परत. तुकोबाराय म्हणतात तुम्ही कृपावंत आहात, साधू आहात, संत आहात, जीवलग आहात. म्हणून आता तुम्ही हे आहातच, पण आता नाही आहात, हे पूर्वीपासून तुम्ही आहात. मग तुम्ही हे पूर्वीपासून असल्यामुळे आता गोमटे करा. आता शब्द तिकडं नाहीये, आता शब्द गोमटेपणाकडे लावायचा आहे. आता आमचं गोमट करा. तुम्ही कृपावंत पहिल्यापासूनच आहात, तुम्ही साधू पहिल्यापासूनच आहात, तुम्ही संत पहिल्यापासूनच आहात.
तुम्ही जीवलग पहिल्यापासूनच आहात, पण आम्हाला कळत नव्हतं. आता आमच्या कर्तृत्वानं आम्हाला हे कळालंय की तुम्ही हे सगळं आहात. मग आता काय? आता काही नाही. आता गोमटे ते करा माझे. आता माझं गोमट करा. का करा? कारण मी एवढं कर्तृत्व सिद्ध केलंय. एक, कारण मी या कर्तृत्वानं तुम्हाला विशेषणं दिलेली आहेत. दोन, आणि म्हणून तुम्ही आता आमचं गोमट केलं पाहिजे. कारण एवढं कर्तृत्व गाजवल्याशिवाय गोमटेपणाचा अर्थ कळतही नाही आणि गोमटेपणाची अपेक्षाही करता येत नाही. याच्याकरता आम्हाला प्रामाणिकपणा पाहिजे, याच्याकरता आम्हाला समर्पण पाहिजे, याच्याकरता आम्हाला अनन्यता पाहिजे, याच्याकरता आम्हाला ज्ञान पाहिजे. ज्ञान, अनन्यता, समर्पण, प्रामाणिकता या 4 गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये आल्या, आमच्या कर्तृत्वानं जर आम्ही हे मिळवू शकलो, तरच आम्हाला देवाजवळ गोमट करा, संतांजवळ गोमट करा असं मागणं मागता येतं. पण एक शंका फक्त सांगतो, उत्तर द्यायला वेळ नाही. फक्त शंका सांगून जातो. जर प्रामाणिकता, ज्ञान, समर्पण आणि अनन्यता हे जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळालेलंच असेल, तर ह्याच्यापेक्षा गोमट काय वेगळं असणार? ह्याच्यापेक्षा गोमट काय? अनन्यता हे गोमटे पण नाही का? प्रामाणिकता, सत्य प्रतिज्ञता हे गोमटे पण नाही का? समर्पण गोमटे पण नाही का? ज्ञान गोमट नाहीये का? ते ज्ञान पैगा बरवे म्हणणं काय, गोमट म्हणणं काय, आता मला शब्दशः आपल्याला संदर्भ देता येणार नाही. तथापि जर आपण अर्थाने किंवा त्याचा भावाने विचार केला, आशय घनतेच्या दृष्टीने विचार केला, तर ज्ञान आहे की नाही गोमट? आहे. समर्पण गोमट आहे की नाही? आहे. अरे संतांनी आपलं सगळं समर्पण देवाच्या चरणावर किती अनन्यता व्यक्त केली. आम्हाला दुसरं तिसरं काही नको, जरी हे आकाश वरपडो आहे ब्रह्मकोळ, अजून काय अनन्यता पाहिजे? किती अनन्यता असावी? सर्व संगे विट आला तो एकाला आवड असे, आम्हाला दुसरं काही लागत नाही. देवा अनन्यता सिद्ध करून दिली, समर्पण सिद्ध करून दिलं, अजून काय? किती घालायचं देवाच्या चरणावर? तुका म्हणे घालू तयावरी हार, वाहू हा संसार देवापायी. समर्पण आहे की नाही? आहे. मग हे सगळं जर तुम्ही केलेलं आहे, तर या व्यतिरिक्त गोमट काय? पण हे सगळं असून जर या व्यतिरिक्त गोमट काही असेल, तरच तुकोबाराय गोमटेपणाची अपेक्षा करते. आणि ज्या अर्थी तुकोबाराय एवढं सगळं कर्तृत्व सिद्ध करून गोमटेपणाची अपेक्षा करतात, त्या अर्थी गोमट म्हणजे काय याचा थोडासा विचार केला पाहिजे. तुकोबारांच्या दृष्टीनं गोमट करा म्हणजे नेमकं काय करा, या संदर्भातला थोडासा विचार मला बोलून जायचा आहे. थोडासा विचार सांगतो. ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये ऐका, ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये समन्वयाध्याय, ब्रह्मसूत्र भाष्याची रचना जर आपण बघितली तर 4 अध्याय, प्रत्येक अध्यायाचे 4-4 पाद आणि संप्रदाय विशेषांमधून प्रत्येक पादामध्ये अधिकरणाची संख्या वेगवेगळी. संप्रदाय विशेषात आपल्याकडे आचार्यांच्या भाष्याने आपल्याला पुढे जायचंय. थोडासा विचार त्या संबंधानं, मांडणी फक्त सांगणार आहे, बाकी काही नाही, आणि अभंगाकडे येणार आहे, तेवढाच विचार. ब्रह्मसूत्र भाष्याच्या समन्वयाध्यायाच्या 4 पादांमध्ये आचार्यांनी जी मांडणी केली, ती मांडणी 3 पद्धतीची. एक विचार म्हणून सांगतो, ऐका. काय होतं, श्रुतीचा विचार करताना आचार्यांनी 3 पद्धतीनं त्याचा विचार केला. स्पष्ट ज्ञापक ज्या श्रुती असतात त्याचा विचार करण्याकरता कोणत्या पद्धतीनं संगती लावली पाहिजे, हा एक विचार. स्पष्ट ब्रह्मज्ञापक श्रुती, अस्पष्ट ब्रह्मज्ञापक श्रुतीचा संगती लावण्याकरता काय विचार केला पाहिजे, हा एक विचार. आणि संशयग्रस्त किंवा संदिग्ध श्रुतीचा विचार करताना कोणती व्यवस्था केली पाहिजे, याचा विचार 3ऱ्या आणि 4थ्या पादामध्ये आला. पहिल्या पादामध्ये स्पष्ट ब्रह्मज्ञापक श्रुतीचा विचार कसा करायचा हे शिकवलं. अस्पष्ट ब्रह्मज्ञापक श्रुतीचा विस्तार, श्रुती समूहाचा विचार कसा करायचा हे 2ऱ्या पादामध्ये शिकवलं. आणि संदिग्ध श्रुतीचा विचार करताना कसा करायचा हे 3ऱ्या आणि 4थ्या पादामध्ये आचार्यांनी मांडून दिले. आपण समन्वयाध्याय जर बघितला तर आपल्याला ते कळेल. आता मला ते सगळं उदाहरणे त्याच्यातली द्यायची नाहीत, मी आपल्याला तुकोबारांच्या अभंगातून उदाहरणं देतो. स्पष्ट ज्ञापक ब्रह्मज्ञापक श्रुतीचा विचार करताना शब्द विचाराला प्राधान्य असतं. ऐका, एकेका वाक्यात सांगतो. स्पष्ट ब्रह्मज्ञापक श्रुती समूहाचा विचार करत असताना शब्दाला प्राधान्य द्यावं लागतं. अस्पष्ट ब्रह्मज्ञापक श्रुती समूहाचा विचार करत असताना शब्दाबरोबर प्रकरण बघावं लागतं.
आणि संदिग्ध आणि संशयग्रस्त श्रुती समूहाचा विचार करत असताना शब्द, प्रकरण आणि मागचे पुढचे संदर्भ बघून अर्थ करावा लागतो, तर त्याचा समन्वय आपल्याला साधता येतो. हे ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये आचार्यांनी दाखवून दिलं आहे. त्या परिप्रेक्षातून विचार करत असताना मी तुकोबरायांच्या अभंगातून प्रमाण देतो. काही अभंगामध्ये तुकोबरायांचं मागणं स्पष्ट आहे. तिथे शब्दाचा विचार करा. हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, स्पष्ट आहे. याच्यामध्ये कुणालाच अडकायचं कारण नाही. हे सांगितलंय, मागितलंय, बस एवढं मला पाहिजे दे, बस मला दुसरं काही नको. देवा आता ऐसा तुकोबरांची जी मागणी आहे ना, याच्यामध्ये कुणाच्या अंतःकरणात संशय निर्माण व्हायला जागाच नाही. देह पाडायचा का देहाचा विसर पाडायचा? शब्द स्पष्ट आहेत ना. देह पाडी माझा म्हटलं नाही, देह पाडी माझा म्हटलं असतं तर संशय निर्माण झाला असता. तुकोबराय असं कसं म्हणता, असं कसं म्हणता? अरे एकीकडे आपला देह टिकला पाहिजे, आपला जीव राखला पाहिजे, याच्याकरता शास्त्र आपल्याला विचार सांगतं. जगस्प्रहेयास्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये, हे ज्ञानोबराय बोलतात. आणि दुसरीकडे देह पाड असं असतं तर गोष्ट वेगळी. पण तुकोबरायांनी स्पष्ट सांगितलंय, माझा देह पाडू नकोस, देहाचा विसर माझा गेला पाहिजे, देहाचा विसर पडला पाहिजे, बाकी मला दुसरं काही मागायचं नाही. स्पष्ट श्रुती आहे, स्पष्ट बोलणं आहे तुकोबरायांचं. याच्यामध्ये संदिग्धता काही. काही ठिकाणी तुकोबरायांचं बोलणं अस्पष्ट आहे. हे काय, थोडी दोलायमानता शिल्लक राहते. आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, काही करा. तुम्हाला जे पाहिजे ते करा देवा, आम्ही काही तक्रारच करणार नाही. तुला करायचं ते कर, कळेल ते कर, तुला जे कळेल. आता देवाला कळणं अवघड भाषा. तुला कळेल ते कर, कळेल ते म्हणजे तुला वाटेल ते कर, असं त्याचा.
तुला वाटेल ते कर देवा, जर मला मारायचं असलं मार, नाही तर जगव, काही फरक पडत नाही. कारण काय आहे, ही संदिग्ध श्रुती, ही थोडीशी दोलायमान अस्पष्ट श्रुती झाली तुकोबारायची, अस्पष्ट श्रुती समूह झाला. याच्यामध्ये अस्पष्टता आहे. नेमकं काय करू सांगा, तुला जे पाहिजे ते कर. आई सांगते मुलाला, पा बघ बाबा, तुला खेळायचं तर खेळ, नाही तर अभ्यास कर. पोराला कळलं पाहिजे की नाही, देवाला कळलं पाहिजे की नाही, तुकोबारायांना काय म्हणायचंय ते कळलं पाहिजे ना. ते रहीमजींचा एक श्लोक आहे. रहीमजी म्हणून एक मोठे संत होऊन गेले, मुसलमान संप्रदायामध्ये जन्माला, पण भगवान श्रीकृष्णाचे अनन्य उपासक. त्यांचा एक श्लोक, त्याने देवाला असं सांगितलंय, अनिता नटवन्मयाम तव पुर श्रीकृष्ण या भूमिका व्योमाकाश कथांबराब्दी वसवत वत्प्रीत येद्यावधी प्रीतम मे यदि ताऊ समीक्ष भगवन तद वांछितम देहि मे नोचेत ब्रूहि कदापि मानय पुनर्मामी दृश्यम भूमिकाम. रहीमजींचा श्लोक. रहीमजीने देवांना सांगताना असं सांगितलंय, देवा हे जग म्हणजे एक रंगमंच आहे, हे जग म्हणजे एक रंगमंच आहे. या रंगमंचावर आम्ही नट नटे आहोत, जीव, आणि या नाटकाचे तुम्ही दिग्दर्शक आहे. परमात्म्याला सांगा, हे सगळं जगताचं नाटक तुमच्या दिग्दर्शनाखाली चालतं देव. मग दिग्दर्शक जी भूमिका देईल ती नटाला साकारावी लागते, नटीला साकारावी लागते. कधी आम्हाला देव पुरुषाची भूमिका देतो, कधी स्त्रीची भूमिका देतो, कधी जडाची देतो, कधी चेतनाची देतो, कधी झाडाची देतो, कधी पशुपक्ष्याची देतो. आमचं जसं कर्म असेल तशी भूमिका आपल्याला मिळत जाते. त्या भूमिकेविषयी तक्रार केली का आतापर्यंत? देवाने जन्माला घातल्यानंतर देवाकडे तक्रार चालते का? आपल्याला इथं यायचंच नव्हतं, देवाकडे तक्रार चालते का? जे असेल ते स्वीकारावंच लागतं. पशु तर पशु, पक्षी तर पक्षी, साप तर साप, ते तर व्हावं लागतच नाही, आधीपासूनच असतं ते नवीन होऊ लागत नाही. हे सगळं जी भूमिका, झाडाची तर झाडाची, झुडपाची तर झुडपाची, तुम्ही आम्हाला जी भूमिका दिली ती भूमिका आम्ही विना तक्रार पार पाडली देवा. आम्ही तक्रार केली नाही. कधी किती? 84 लक्ष वेळेला तुम्ही ज्या ज्या भूमिकेमध्ये आम्हाला घातलं त्या भूमिकेमध्ये जाऊन तुम्ही दिग्दर्शित केलं तसं नाटक या जगताच्या रंगमंचावर आम्ही केलेलं. देवा आता आमचं म्हणणं ऐका. रहीमजी सांगतात, देवा जर आम्ही केलेलं नाटक तुम्हाला आवडलं असेल तर आम्ही म्हणू ते आम्हाला द्या, आणि जर आमचं नाटक तुम्हाला, आमचा अभिनयच तुम्हाला आवडला नसेल तर ह्याच्या पुढे नाटक करायला इथं पाठवत जाऊ नका. आवडलं असेल तर आम्ही म्हणतो ते आम्हाला द्या, आणि आवडलं नसेल तर ह्याच्या पुढे नाटक करायला इथं पाठवू नका. नाटक करायला इथं पाठवू नका म्हणजे आम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यात टाकू नका. आणि जर आवडलं असेल तर आम्ही म्हणू ते द्या, आम्हाला तुमच्या चरणाशिवाय दुसरं काय पाहिजे? आम्हाला काहीच नको. म्हणजे तुम्हाला जे करायचंय ते करा, पण हे करा असं जेव्हा तुकाराम महाराज अस्पष्ट भूमिकेतून बोलतात, कळेल ते करी तारीसी तरी तारी मारी असं जेव्हा अस्पष्ट बोलतात, तेव्हा तारी आणि मारी हे शब्द बघायचे नसतात. या शब्दाबरोबर चालत आलेलं प्रकरण काय आहे हे बघावं लागतं. अभंगाचं प्रकरण काय? अभंग कोणत्या प्रकरणातला? तुकोबारांनी सांगितलं, आता तुझं कळेल ते करी तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, कशामुळं? शरण आलो नेणतेपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे, मतिमंद सर्वज्ञाने बहुदीन उणे रंकावणी. तुकोबारा म्हणतात, शरण आलो नेणतेपणे. शरणागती हे प्रकरण आहे, आणि शरणागताला कुठलाही विचार निवडण्याचं स्वातंत्र्य नसतं. म्हणून तुकोबारा बोलतात, तुला जे करायचंय ते कर, कारण मी शरणागत आहे. मी निवडू शकत नाही की तू मला कोणत्या योनीला घालावं, तू जन्माला घालावं की न घालावं, हे मी निवडू शकत नाही. म्हणून शरणागताला स्वातंत्र्य नसतं. या प्रकरणातून अस्पष्ट ब्रह्मज्ञापक श्रुतीचा अर्थ करावा लागतो. शब्द बघा, प्रकरण बघा. आणि संदिग्ध श्रुतीचा अर्थ करत असताना शब्द बघा, प्रकरण बघा, आणि प्रकरणाला अनुसरून मागचे पुढचे संदर्भ बघा, तर अर्थला विचार करून बघा. वाक्याचे अर्थ करत असताना व्याकरणकारांनी फार विस्ताराने त्याचा विचार केला. 12 गोष्टी बघाव्या लागतात वाक्याचा अर्थ करताना. ते जो दे, आता त्याचा विचार करायचं कारण नाहीये, पण वाक्याचा अर्थ कसा करायचा असं असतं. एक नियम सांगतो. काय असतं? ज्या वेळेला सापेक्ष विधान केलं जातं ना, ऐका,
विधानामध्ये ज्या वेळेला सापेक्षता असते ना, तेव्हा ती सापेक्षता ते विधान ऐकणाऱ्याच्या संबंधानं असते. आणि ऐकणाऱ्याला जर सापेक्षता नको असेल तर सापेक्ष विधानाचा विचार हा नेहमी उच्चारणाऱ्या कर्त्याच्या भूमिकेतून करावा लागतो, तर सापेक्षता राहत नसते. आता हे लक्षात आलं का नाही मला माहित नाही. सापेक्ष विधानाचा निर्णय हा कर्त्यावर अवलंबून असतो, श्रवण करणाऱ्या साधकावर त्याचा निर्णय अवलंबून नसतो. जाऊ द्या, मी उदाहरण सांगतो तुम्हाला. मी एक वाक्य सांगतो, मला त्या वाक्याचा अर्थ सांगा. साधं वाक्य सांगतो, मला अर्थ सांगा. भांडी घासून झाल्यानंतर बायकोनी नवऱ्याला चहा दिला. विधान किती सरळ आहे. माझं विधान काय? भांडी घासून झाल्यानंतर बायकोनी नवऱ्याला चहा दिला. याच्यात भांडी घासणार कोण? संशय आहे ना. वाक्य काय माझं? भांडी घासून झाल्यानंतर बायकोनी नवऱ्याला चहा दिला. म्हणजे तुमच्या मनात हसलात का? तुमच्या मनात काय? म्हणजे संदिग्धता जर निर्माण झाली असेल ना, तर उच्चारणारा कर्ता कोण आहे याच्या मनात काय चाललंय त्याच्यावरून त्याचा अर्थ लावावा लागतो. तुम्ही काय अर्थ केला याच्यावर चालत नाही. बरोबर आहे ना. माझ्या मनात काय होतं? भांडी घासून झाल्यानंतर बायकोनी नवऱ्याला चहा दिला. भांडी घासणार कोण आहे? बोला की. अनुभव घेतल्यासारखे गप्प काय बसतात? भांडी घासून झाल्यानंतर बायकोनी नवऱ्याला चहा दिला. भांडी घासणार कोण? बायको. माझ्या मनात काय होतं? नवरा बाहेरून आला, त्यांनी सांगितलं बायकोला अगं चहा करून दे. त्यावेळेला बायको भांडी घासत होती. मग भांडी घासून झाल्यानंतर तिने नवऱ्याला चहा करून दिला. तुमच्या मनात काय आलं? म्हणजे काय झालं की कर्ता वाक्याचा उच्चार करणारा जो असतो ना, त्याच्या भूमिकेतून आपल्याला संदिग्धता नेहमी दूर करावी लागते. संदिग्धतेचे विविध अर्थ आपल्याला उपलब्ध होतात, म्हणून त्याच्यापैकी कोणता अर्थ योग्य आहे याचा विचार करणं हे नंतरच असतं. आचार्यांनी आकाशस्थलिंगा हे सूत्र, ब्रह्मसूत्रामध्ये आकाशस्थलिंगा हे सूत्र. आता आकाश म्हणजे या शब्दाचा अर्थ काय करायचा? आकाश म्हणजे महाभूत. पण आचार्याने तिथे आकाश शब्दाचा अर्थ ब्रह्म असा आचार्याने, आणि त्याला हेतू काय दिला? तर लिंग त्याची बघा. आकाश शब्दाच्या अनुषंगाने विचार करताना आकाश शब्दाचा एक अर्थ आहे महाभूत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आकाश हे एक महाभूतही आहे आणि आकाश हे हा शब्द परमात्मवाचक आहे व्यापकत्वाच्या दृष्टीने विचार केला तर. आणि म्हणून असा जर विचार केला तर आचार्यांनी त्याची लिंग ठरवत असताना श्रुतीला काय म्हणायचंय या कर्त्याच्या भूमिकेवरून आकाश शब्दाचे अर्थ ठरवले. तुम्हाला कोणता अर्थ वाटतोय याच्यावर आचार्यांचा अर्थ अभिप्रेत नाही, अवलंबून नाही. म्हणून तुकोबाराय जर म्हणत असतील की संदिग्ध श्रुतीचा विचार करत असताना शब्द बघा, प्रकरण बघा आणि प्रकरणाबरोबर मागचे पुढचे संदर्भ बघा. तुकोबारायांचं गोमटे ते करा माझे, इथं संदिग्धता, इथं संशय, आणि या संशयाचा अर्थ आपल्याला करायचा असेल तर प्रकरण बघा, शब्द बघा आणि शब्दाबरोबर मागचे पुढचे संदर्भ बघा. शब्द काय आहे? गोमटे. प्रकरण काय चालू आहे? संत वर्णन, संतांकडून अपेक्षित असणारं पसायदान. आणि मागचे पुढचे संदर्भ बघा. मागचे संदर्भ काय आहेत? कृपावंत, साधू, संत, जीवलग हे मागचे संदर्भ. पुढचे संदर्भ काय आहेत? आता माझ्याजवळ काही सांगण्यासारखं माझ्या वंचिले ते पायापाशी नाही असे वेगळे. आम्ही भार ओझे तुम्हासी, तुका म्हणे सोडिल्या गाठी. आता सोडिल्या गाठी आणि तरी पायाला मिठी पडत असेल तर गाठी सुटल्यानंतर पाय राहिलेच कुठे म्हणून तुम्ही मिठी घाल. गाठी सुटल्यानंतर मिठी घालण्याची क्रिया राहतेच कशी? गाठी सुटल्यानंतर मागण्याचं शिल्लक राहतच कसं? पण गाठी सुटल्यानंतर म्हणजे ज्ञान झाल्यानंतरही जर काही मागावं लागत असेल तर ते मागणं कोणतं आहे याच्यावरून गोमटे शब्दाचा अर्थ आपल्याला करावा लागतो. आणि गोमटे 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 म्हणजे काय आहे याचा विचार केला तर गोमटे या शब्दाचे दोनच अर्थ आपल्याला या अभंगातून प्राप्त होतात.
एक अर्थ होतो माझं गोमटं करा म्हणजे मला ज्ञान द्या, आणि माझं गोमटं करा म्हणजे ज्ञानानंतर प्राप्त होणारी भक्ती द्या. विठ्ठला विचार आपण करा. मला आता ते सगळं लावून द्यायला वेळ नाही. कशी संगती लावायची, भक्तीपर संगती कशी, ज्ञानपर संगती कशी आहे, संतांकडे काय मागायचं असतं नेमकं, ज्ञान आणि भक्तीशिवाय इतर काही मागू नये, इतर काही मागू नये. ज्ञान भक्ती वैराग्य याशिवाय इतर गोष्टी करू नये. ते नाथ महाराजांनी आपल्याला कीर्तनाच्या मर्यादेमध्ये शिकवून ठेवलेलं आहे. भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेमभारी वैराग्याच्या युक्ती विवराव्या. तर नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलंय. आपण पाळत नाही, हा भाग वेगळा असला तरी सांगून ठेवलंय, हे खरं आहे. आपल्याला काय मागायचंय, ज्ञान मागायचं. आपल्याला काय मागायचं, वैराग्य मागायचं. आपल्याला काय मागायचं, भक्ती मागायची. याच्या पलीकडे संतांकडे दुसरं काही मागू नये. आणि याला तुकोबाराय गोमट असं म्हणतात. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आता माझं गोमट करा असं तुकोबाराय म्हणतात. पण गोमट म्हणजे काय याचा शास्त्र दृष्टीने आपल्याला विचार करता येतो. अभंगाच्या संदर्भावरून आपल्याला गोमटेपणाची व्याख्या करता येते. पण अभंगाचा सरसकट भाव जर आपण बघितला तर याला गोमट म्हणतात असं तुकोबारांनी नेमकं कुठं सांगितलं. मी याला गोमट म्हणतो असा अर्थ किंवा अशी व्याख्या तुकोबारांनी केली नाही. तुकोबारांनी आपल्याला आधी सांगितलं विशेषणावरून बघा. कृपावंत, साधू, संत, जीवलक. संत कृपावंत आहे. आता तुम्ही दयावंत असं म्हटलं असतं तर फार बिघडलं नसतं. पण तुकोबारांनी कृपावंत असाच शब्द वापरला, दयावंत असा शब्द वापरला नाही. संतांनी दया केली तर काय बिघडतं. पण ते दोन वेगळे शब्द होते. कृपा वेगळी आहे, दया वेगळी. प्रतिकूलाच्या निवृत्तीला दया म्हणतात, अनुकूलाच्या प्राप्तीला कृपा म्हणतात. असा त्याच्यात फरक करताय. आमच्या जीवनातल्या दुःखाच्या निवृत्तीला जेव्हा निवृत्ती होते, संतांच्या कृपेनं जेव्हा आमच्या जीवनातल्या दुःखाची निवृत्ती होते, तेव्हा संतांनी दाखवलेली दया असते. आणि संतांच्या कृपेनं ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती होते, त्या वेळेला संतांनी केलेली ती कृपा असते. रेड्याचं रेडेपण बाधित न करता ज्ञानोबारायांनी रेड्याला आनंदापर्यंत घेऊन पोहोचवलं. म्हणून होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमा. होता दया तुमची म्हटलं असतं निळोबारायांनी तर फारसं बिघडलं नसतं. कशामध्ये, त्या वृत्तामध्ये फारसं अंतर पडलं नसतं, बिघडलं नसतं. पण तुकोबारायांनी सांगितलं होता कृपा तुमची, होता कृपा तुमची. हा फरक पडतो. म्हणजे भगवंत, आता थोडक्या शब्दात भागवताच्या चरित्र दृष्टीने जर सांगायचं झालं तर भगवंतानी अंबरीशावर केली ती कृपा आणि दुर्वासांना दाखवली ती दया, असा अर्थ काय. दुर्वासाच्या मागे सुदर्शन लागलं ना, मग सुदर्शनाचा त्रास निवृत्त केला, ही दया दाखवली. आणि अंबरीशाला मात्र आनंद दिला, म्हणून ती कृपा झाली. आता तुम्ही कृपावंत असा शब्द ज्या वेळेला वापरला जातो, त्यावेळेला इथला कृपा शब्द अनुकूलाच्या प्राप्ती करता जर वापरायचा असेल तर आमच्या जीवनामध्ये अनुकूलाची प्राप्ती आपल्या कृपेनं होत असेल तर त्याला आम्ही गोमट म्हणतो. आपण साधू आहात, आपण संत आहात. आता या सगळ्या शब्दाचा विस्तार करायचं कारण नाही. असं भूमी धातू आहे, शत्रू प्रत्यय लागून सिद्ध होतो. साधू संत शब्द सिद्ध होता. सद्भावे साधू भावेच सत इति एतत् प्रयुज्यते. 17व्या भगवद्गीतेमध्ये सद्भाव आणि साधू भाव असे दोन आहेत. एक काय आहे, याच्यात फार अंतर आपल्याला बघायचं नाही. नाथ महाराजांनी एका चरणामध्ये या दोन्हीचा निकालच लावून टाकला. नाथ महाराजांनी केलंय प्रकरण. साधू कशाला म्हणायचं आणि संत कशाला म्हणायचं याचं नाथ महाराजांनी केलेलं विवरण फार गोड आहे. संतांच्या विभूती धर्मा लागी अवतरती, धर्म रक्षणा कारणे साधू होतात ती अवतीर्ण. काय धर्मा लागी येतात ते संत आणि धर्म रक्षणा करता येतात ते साधू. असं आहे. काय आहे, संतत्वामध्ये फक्त सत्तेचा विचार आहे आणि साधुत्वामध्ये सत्तेबरोबर सामर्थ्याचा विचार. साधू हा नुसता साधू नाहीये, साधूकडे सामर्थ्य आहे, संतांकडे सत्ता आहे. संत शब्द सत्तावाचक चालेल तर साधू शब्द सामर्थ्यवाचक चालेल, असा अर्थ होतो. म्हणजे काही जणांकडे सत्ता आहे आणि काही जणांकडे सामर्थ्य आहे. हे दोन्ही गोष्टी एका वेळेला एक समयावच्छेदानं एका केंद्रात येतीलच असं सांगता येत नाही. व्यवहारात तर येतच नाही.
जिथं सत्ता आहे तिथं सामर्थ्य असेलच असं सांगता येत नाही, आणि जिथं सामर्थ्य आहे तिथं सत्ता येईलच असं सांगता येत नाही. आता याची उदाहरणं देत बसत नाही मी. आमच्याकडे सत्ता असेल, आमच्याकडे सामर्थ्य असेलच असं नाही. अहो, महिनाभर नोकरी करून महिन्याचा पगार आणणं, ते पैसे कुणाचे आहेत? आपल्या कष्टाचे आहेत. त्या पैशावर आपली सत्ता आहे, बरोबर आहे की नाही? ते पैसा आपला आहे, सत्ता आपली आहे त्याच्यावर. आपण महिनाभर नोकरी केलेली, पण केलेला पगार ज्या वेळेला घरी आणून दिला जातो त्या वेळेला तो कसा खर्च करायचा याचं सामर्थ्य आपल्याकडे आहे का? असं आहे. म्हणजे पैसा मिळवण्याचं सामर्थ्य असेल आपल्याकडे, पण तो पैसा कसा खर्च करायचा याची सत्ता आपल्याकडे नाही. सत्ता ती मी खरं सांगू का, सत्ता हा शब्दच मुळात स्त्रीलिंगी चालतो. त्याच्यामुळे तुम्ही विचारच करू नका, त्याच्यामुळे विचारच करू नका. सत्ता म्हटलं की स्त्रीलिंगी आहे, बस सत्ता. त्यामुळे सत्ता आणि सामर्थ्य एकत्र येणं अवघड असतं. संतांच्या ठिकाणी सत्ता ये, संतांच्या ठिकाणी सामर्थ्य ये. आता तुम्ही कृपावंत साधू, तुम्ही साधू आहात म्हणजे आम्हाला सामर्थ्य, तुमचं या संसाराच्या निराकरणाचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त होणं, याला आम्ही गोमटं समजतो. या संसाराच्या अधिकरणातली सत्ता आम्हाला प्राप्त होणं, याला आम्ही गोमटं समजतो. आता हे सगळं सांगत बसण्यात अर्थ नाही. साधू वेगळा असतो, संत वेगळा असतो. आता हे काय आहे, थोडंसं स्पष्ट बोलू एका वाक्यात, आपल्याला संपवायचंच आहे. जाता जाता बोलतो. आपण जोग महाराजांचा फोटो नेहमी पाहतो. जोग महाराजांचा, जोग महाराजांच्या डोक्यावर जो फेटा आहे ना, ते संतत्वाचं प्रतीक आहे, आणि जोग महाराजांच्या हातातली जी काठी आहे ना, ते साधुत्वाचं प्रतीक आहे. त्यांच्या डोक्यावरचा फेटा हे संतत्वाचं सत्तेचं प्रतीक आहे. ती सत्ता आहे, धर्मसत्ता आहे. जोग महाराज म्हणजे धर्मसत्ता आहे. आणि त्यांच्या हातातली काठी कशा करता घेतात? सामर्थ्याचं प्रतीक आहे, ते साधूचं लक्षण. फेटा हे संतांचं लक्षण असतं, आणि काठी हे साधूचं लक्षण असतं. काठी घेतलेले सगळे साधू असतात असं नाही, पण जोग महाराजांच्या हातातली काठी हे साधुत्वाचं लक्षण होतं. जोग महाराज संतत्व डोक्यावर, तर सत्ता हातामध्ये घेऊन फिरत होते. ते लक्षात हातामध्ये घेऊन फिरत होते. आणि म्हणून त्यांचा विचार केला तर आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, मग काय करा तुम्ही असे आहात तर आता एकच काम करा, गोमटे ते करा माझे. मग गोमट करा म्हणजे नेमकं काय करा याचा अजून एक भाव फक्त मला सांगायचा आहे, तेवढा भाव सांगतो. एकदा भजन करू, तेवढा भाव सांगतो, सेवा संपवतो. साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय
या अभंगामध्ये संतांच्या चरणाजवळ काही मागणं मागतात. ते गोमटं म्हणजे नेमकं काय याचा थोडासा शास्त्रीय दृष्टीने आपल्याला विचार करता येतो का, या दृष्टीने थोडासा विचार आपण केला की गाठी सोडल्यानंतरही कशा करता पायाला मिठे. तर गाठी सुटल्यानंतर म्हणजे ज्ञान झाल्यानंतर एकच गोष्ट शिल्लक राहते, ती म्हणजे भगवंतावरचं प्रेम, ज्याला ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती असं म्हणतात, ज्ञानस्वरूप भक्ती असं म्हणतात. काय आपल्याला जे म्हणायचं आहे ते आपण म्हणा, मला त्या तपशिलात आत्ता जायचं नाही, परंतु ती भक्ती शिल्लक राहते, ती आम्हाला मिळावी, याच्यात आम्हाला गोमटं वाटतं वगैरे वगैरे, याचा विचार आपल्याला करता येतो. थोडासा विचार अजून एक करता येतो. गोमटे ते करा माझे, असं तुकोबारांनी म्हटलंय, माझं गोमटं करा. आता साधा विचार याच्यातला असा आहे की मागणारा जेव्हा मागणं मागतो तेव्हा मला हे मागणं अशा स्वरूपाचं पाहिजे असं त्याला मागता येत नसतं. त्याला मागावं त्याने, माझं गोमटं करा. पण गोमटं म्हणजे काय करा? तुकोबारांनी या अभंगामध्ये गोमटेपणाची व्याख्या केली नाही. का केली नाही त्याचं कारण सांग. कारण संतांसमोर आपल्या बुद्धीनं आपण व्याख्या करणं म्हणजे आपल्या बुद्धीची दिवाळखोरी जाहीर करणं असतं. स्पष्ट बोलायचं झालं तर, कारण का गोमट ही संकल्पना नेमकी, अरे व्यक्तिपरत्वे गोमटेपणाची व्याख्या बदलेल की नाही? मला ज्याच्यामध्ये गोमट वाटेल त्याच्यामध्ये तुम्हाला वाटावंच असं काही बंधन नाही. तुम्हाला ज्याच्यामध्ये वाटावं त्याच्या तिसऱ्या माणसाला वाटावं असं बंधन नाही, मला वाटावं असं बंधन नाही. गोमटेपणाच्या व्याख्या प्रत्येकाच्या व्यक्ती सापेक्षत्वानं, काल सापेक्षत्वानं, देश सापेक्षत्वानं कदाचित बदलत जाते. मग गोमट म्हणजे नेमकं काय? नेमकं सांगा ना. तुकोबाराय सांगणार नाही. का सांगणार नाही त्याचं कारण सांगतो. कारण आम्हाला आमच्या गोमटेपणाच्या ज्या कल्पना करता येतात त्याच्या लाख पटीने जास्त चांगल्या कल्पना संत महात्मे आमच्या गोमटेपणाच्या करत असतात. आम्ही काय म्हणून त्यांच्याकडे मागावं? संत आम्हाला द्यायला आले ते व्यापक. आम्ही म्हटलं आमचं गोमट करा, आणि जर संतांनी विचारलं गोमट म्हणजे काय रे, आणि आम्ही जर म्हणलं काय नाही हो, गोमट म्हणजे संपत्ती सत्ता, याला आम्ही गोमट म्हणतो. अरे ते द्यायला आले होते मोक्ष, ते द्यायला आले होते भक्ती, आणि आम्ही काय मागून बसलो तर सत्ता आणि संपत्ती. हे बुद्धीचं करंटेपण नाही का? बुद्धीचं करंटेपण नाही का? व्याख्या करून जर करंटेपण पदरात पाडून घ्यायचं असेल तर व्याख्या न करता त्यांच्यावर सोपवलेली केव्हाही चांगली शहाणपणाचं लक्षण. ध्रुवाने आढळ पद मागितलं. भागवतामध्ये याचा उल्लेख नाही, पण 2 पुराणामध्ये, नरसिंह पुराणामध्ये आणि विष्णू पुराणामध्ये याचा उल्लेख आहे की कालांतराने ध्रुवाला याचं वाईट वाटलं की आपण काय वेड्यासारखं मागून बसलोय. अरे त्रैलोक्याचा अधिपती आपल्या समोर उभा होता, त्याला ज्ञान मागायला पाहिजे होतं, त्याला भक्ती मागायला पाहिजे होती, आणि आम्ही काय मागून बसलो तर आढळपद. याचं वाईट ध्रुवाला वाटलं. नंतर वाटलं, त्यावेळेला वाटलं नाही. त्यावेळेला चांगलं वाटलं, हा आपण मागितलं फार विचारपूर्वक, मी आधी विचार करून ठेवलं. पण आम्ही जेवढा विचार करत असतो, म्हणून म्हटलं की आमच्या कल्याणाच्या आम्ही ज्या कल्पना करतो त्याच्यापेक्षा कोट्यावधी पटीनं अधिक चांगल्या कल्पना संतांजवळ असतात. आम्ही कशाला गोमट म्हणतो? अरे आमच्या मर्यादित बुद्धीनं आमच्या ज्या व्याख्या प्रकट होतात त्यालाच आम्ही गोमट म्हणू. पण बुद्धीची व्यापकता, विचाराची व्यापकता, कल्याणाच्या व्यापकतेचा खरा अर्थ ज्या संतांना कळालेला असतो त्यांच्या समोर गोमटेपणाच्या व्याख्या आपण करायच्या नसतात. कारण आपण व्याख्या करणं म्हणजे संकुचितपण पदरात पाडून घेणं. म्हणून ज्ञानोबारांनी सद्गुरूंबद्दल बोलताना एक फार चांगला शब्द वापरला, जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरू स्वसंविद्रुम बीज प्ररोहणावली. 18व्या अध्याय. जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरू, या संताचे हे देणे कल्पतरुहुनी दुने, परिसा अगाध जेणे, चिंतामणी ठेंगणा. आणि आम्ही चिंतामणी मागतो, आम्ही कल्पतरू मागतो, आम्ही सामान्य कल्पना करत असतो. काय उपयोग आहे त्याचा? याच्याकरता तुकोबाराय म्हणतात गोमट करा. अहो पण गोमट म्हणजे काय ते मी सांगणार नाही, तुम्ही माझ्या बाबतीत जे कराल ते माझं गोमट. ज्ञानोबारायांनी विचारलं गोमट म्हणजे काय, सांगू नये. ज्ञानोबारायांना एवढंच सांगावं, तुम्ही आमच्या बाबतीत जे कराल ते आमचं गोमट आहे. गोमट म्हणजे काय आम्हाला माहिती नाही, आम्हाला माहित नाही. कारण आम्ही आमच्या बुद्धीनं ज्या परिच्छिन्न व्याख्या करत असतो त्याच्यातून आमच्या पदरात परिच्छिन्न प्रपंचाशिवाय दुसरं काही पडणार नसेल तर
गोमटेपणाच्या व्याख्या करून संकुचितपण पदरात पाडून घेण्यापेक्षा गोमटेपणाच्या व्याख्येची जबाबदारी संतांवर टाकून व्यापकत्व प्राप्त करून घेणं, याच्यातच आमच्या पारमार्थिक जीवनाची धन्यता आहे. म्हणून तुकोबाराय गोमटेपणाची व्याख्या करत नाही, एवढंच म्हणतात, गोमटे ते करा माझे. एक छोटासा दृष्टांत सांगून थांबतो. साधा दृष्टांत आहे, परिचित असेल कदाचित आपल्या, पण या आत्ताच्या माझ्या विवरणाला थोडासा त्याचा आधार पुष्टी मिळेल म्हणून बोलतो. आपल्याकडे काय, विशिष्ट ऋतूमध्ये विशिष्ट फळं येतात. प्रत्येक फळाची, आता सगळीच फळं सगळ्याच काळामध्ये मिळेल. आंबा 12 महिने मिळतो. आता काय दुर्दैव आहे त्या आंब्याचं, 12 महिने आंबा मिळतो. 12 महिने काय, विशिष्ट ऋतूमध्ये विशिष्ट फळं येतात. आणि आपल्याकडे खेड्यामध्ये अजूनही आपल्याला माहिती असेल की विशिष्ट ऋतूतली फळं विकणारी सुद्धा काही माणसं आहेत. ती माणसं काय करतात, त्या त्या ऋतूतली फळं घेतात आणि घरोघरी विकतात. आंब्याच्या दिवसामध्ये आंबे विकतील, पेरूच्या दिवसामध्ये पेरू विकतील, जांभळाच्या दिवसामध्ये जांभळं विकतील, आवळ्याच्या दिवसामध्ये आवळे विकतील, बोराच्या दिवसामध्ये बोरं विकतील, विकतात. एक बाई बोरं विकणार, बोराचं एक टोपलं घेतलं, घरोघरी विकत निघाली. माहितीचं घर होती. एका परिचित स्त्रीच्या घरामध्ये, एका घरामध्ये ती गेली. ताई बोरं घ्या, तुमच्या करता म्हणून आणली, चांगली बोरं मिळाली येतात, तुमच्या करता आणली, घ्या. ती म्हणाली बरं घेते, बस. परिचय होता. कुणाची वेळ आहे, पाणी पी, अमुक कर तमुक कर, बरी आहेस का, मुलगा लागला नोकरीला, मुलीचं लग्न झालं का, जावई बरं आहे. ह्याच्यापेक्षा बायका काय, म्हणजे बायका म्हणजे कोणी संसारातल्या ह्याच्यापेक्षा काय गप्पा असतात. बायका भेटल्या, गप्पा सुरू झाले, अमुक काय का, बरं आहे का, बरं आहे का, सगळं परत जाय. मग काय आणलं का, बोरा. कशी दिली, असं महाग आहे. बरं तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पैसे द्या, मी नेहमी तुमच्या घरी येते, तुम्ही नेहमी माझ्याकडून घेता, मला अडचणीला मदत करता, घ्या तुम्हाला. त्या दोघींचं बोलणं चालू असताना त्या घरातला एक लहान मुलगा खेळत 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 तिथं आल्याबरोबर त्या बोरवाल्या बाईने त्याच्याकडे, अरे राजू मोठा झाला, हे किती लहान बघितलं होतं. ती आई म्हणाली, मग तू आलीच नाहीस मधल्या काळात, आता मोठा झाला तू. ते म्हणाले, वा ये बाळा इकडे ये, हे बघ तुझ्या करता बोरं आणली. ती टोपल्यात ते फडकं बाजूला बघ. कोणाने बघितलं, त्यालाही आनंद वाटला, लहान पोरं. ते म्हणाले, ये ना बाळा ये, बोरं घे घे घे, तुला पाहिजे तेवढी बोरं घे. मुलगा जवळ आला, बघितलं, बोरं चांगली बोरं होती. त्याने सांगितलं मला नको, कारण आवडत नाही, आवडतात, मग घे ना. नाही मी नाही घेणार. मग तुम्हाला द्यायची तर तुम्ही द्या, मी तुमच्या टोपलीत हात नाही घालत. त्या आईने ऐकलं, आईला वाटलं काय भाग्य आहे हे पोरगा आपल्या पोटाला, काय संस्कार, काय संस्कार, काय संस्कार. बाळपणीच सर्वज्ञता. ती आई पण म्हणाली, अरे घे ना, ती मावशी म्हणते ना बोरं घे म्हणून, घे तुला पाहिजे तेवढी घे. तो म्हणला, नको आई, मी नाही हात घालणार, तिला पाहिजे तर देऊ दे, मी नाही हात घालणार. ती बाई म्हणाली, बरं ये मी देते. तिने मुठभर बोरं त्याच्या हातात, पैसे बिसे घेतले. गेल्यानंतर त्या आईला कौतुक लेकराचं, बाळा काय शहाणा आहेस रे, तिने घे म्हटल्यावर घेतलं नाहीस, तिने दिल्यावरच तू घेतले, किती शहाणा, किती चांगले संस्कार झाले तुझ्यावर, असं कुणाच्याही टोपल्यामध्ये हात घालू नये. किती शहाणा आहेस तू, किती शहाणा आहेस. तिने दिल्यानंतरच तू घेत. कुठे शिकलास, कुणी शिकवलं तुला असं वागायला, का नाही घेतले तू, तुला आवडत नाही, आवडतात, तू का नाही घेतले. ते पोरानं कारण सांगितलं, ते फार भारी. पोरग म्हणालो, आई मी माझ्या हाताने घेतली असते ना, माझ्या एवढ्या एवढ्या हातात 2च बोर आली असते. तिने तिच्या हाताने दिल्यामुळे माझी ओंजळ भरली, शर्टाचे खिसे भरले, चड्डीचे खिसे भरले. म्हणून आपल्या बुद्धीनं आपण जर गोमटेपणाची व्याख्या केली ना, 2च बोर हातात येतात. त्यांना करू द्या ना गोमटेपणाची व्याख्या. आमचं गोमट काय आहे तुम्ही ठरवा, तुम्ही जे कराल ते आमचं जर गोमट असेल तर मग आमच्या चड्डीचे खिसे भरतील, आमच्या शर्टाचे खिसे भरतील, आमच्या ओंजळी भरून निघतील.
इतकं संत महात्म्य आपल्याला देतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही ठरवणार नाही गोमट म्हणजे काय, तुम्ही ठरवा. आणि आमचं मागणं एवढंच आहे की आमचं गोमट करा. हे गोमट जर आमचं तुम्ही केलं तरच आमच्या जीवनाची धन्यता आहे. आणि हे गोमट तुम्ही आमचं करावं याच्याकरता आम्ही भार ओझं तुम्हाला घातलंय. प्रामाणिकपणानं तुमच्याकडे आम्ही राहिलोय. आमच्या जीवनातली अविद्या निवृत्ती झाली तरी आम्ही तुमच्या पायाला मिठी घातलेली आहे. तुम्ही कृपावंत आहात, साधू आहात, संत आहात, जीवलग आहात. आमचं दुसरं काहीच मागणं नाही. आता गोमटे ते करा, आता माझं फक्त गोमट करा असं तुकोबाराय म्हणतात. या आताचा संदर्भ मागचे 2.5 चरण घ्यायचे. आता गोमट करा म्हणजे कधी, तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी, आता गोमटे करा. वंचिले ते पायापासी नाही यासी वेगळे, आता गोमटे करा. भार ओझे तुम्हासी घातले, आता गोमटे ते करा. कारण तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग आहात हे तुकोबाराय बोलून दाखवतात. आणि त्या दृष्टीनं संतांजवळ आपल्याला हे मागणं मागता आलं पाहिजे की आमचं गोमट करा. संतांजवळ हे द्या, ते द्या, अमुक द्या. ते जोग महाराजांना मागायचं नाही. आपण त्यांच्या समाधी समोर उभं राहून एवढंच म्हणायचं की गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. आमच्या जीवनाचा भार आम्ही तुमच्या चरणावर घातलाय. आता हे जीवन चालवायचं का थांबवायचं तुम्ही ठरवा. थांबवलं आम्ही त्याच्यात गोमट म्हणू. तुम्ही जर हे जीवन चालवलं आम्ही त्याच्यात गोमट म्हणू. तुम्ही जर आम्हाला प्रपंच करण्याची बुद्धी दिली तर आम्ही प्रपंच करण्याकरताच योग्य आहोत असा तुमचा निश्चय आहे, त्याच्यात आम्ही आमचं गोमट समजू. आणि तुम्ही जर आम्हाला प्रपंचातून काढून परमार्थाला लावणार असाल तर आम्ही परमार्थाचे अधिकारी आहोत असं तुम्हाला वाटतं, याच्यातच आमच्या जीवनाचं गोमट आहे हे आपल्याला त्यांच्या समोर म्हणता येऊ शकतं. आपल्याला काय वाटतं याच्यापेक्षा संतांना आपल्या बाबतीत काय वाटतं हे लक्षात घेणं हे जास्त चांगलं असतं. आणि ते लक्षात घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करणं, त्या दृष्टीनं त्यांच्या जवळ जाणं आणि त्या दृष्टीनं त्यांच्या समोर समर्पित होऊन प्रामाणिकपणानं त्यांच्या पायाला मिठी घालून आपल्या अंतःकरणातल्या सगळ्या गाठी सोडवून त्यांना फक्त एवढीच प्रार्थना करायची की आता गोमटे ते करा माझे, आम्हाला दुसरं काही नको. तसंच जोग महाराजांजवळ, ज्ञानोबाराय तुकोबारायांजवळ मागण्याची सद्बुद्धी आणि सामर्थ्य तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हावं याच्याकरता संतांच्या, साधूंच्या, परमात्म्याच्या, सद्गुरूच्या, जोग महाराजांच्या चरणी आपण मागणं मागू. आणि झालेली ही सेवा माऊलींच्या, तुकोबारायांच्या, जोग महाराजांच्या चरणी समर्पित करू. वाणीला विराम देऊ. ज्ञानेश्वर Thank you.